नीतीश राणे ने दंगाइयों को दिया युद्ध का खुला निमंत्रण। मीरा रोड के नयानगर में राम भक्तों और हमला करने वाले दंगाइयों को भाजपा के नीतीश राणे ने खुला चैलेंज देते हुए कहा कि औकात में रहे जिहादी। इसके साथ ही पुलिस विभाग को भी आड़े हाथों लेते हुए राणे ने कहा कि अगर 24 घंटे के अंदर नया नागर की सड़कों से बैरिकेड्स नहीं हटे तो उन्हें हटाने आएंगे। इसके साथ राणे ने यह भी कहा कि वो नया नगर को पाकिस्तान नहीं बनने देंगे। मीरा रोड राम भक्तों पर हुए हमले के बाद सोशल मीडिया पर नया नगर एक युवक ने भड़काऊ वीडियो पोस्ट कर हिंदुओं के खिलाफ काफी अपशब्द कहे थे, जिस पर नया नगर पुलिस ने IT एक्ट के तहत मामला दर्ज किया है। इस विषय में राणे ने उस विवादित वीडियो को दिखाते हुए कहा कि वे उस समय का इंतजार कर रहे हैं जब वीडियो बनाने वाला युवक बेल पर बाहर आएगा, उसके बाद उसे उसकी औकात बताएंगे। रविवार को हुए दंगे में शामिल सभी आरोपियों को अगर पुलिस ने गिरफ्तार नहीं किया तो वे अधिवेशन में मुद्दा उठाकर उन सभी पुलिस को घर पर बैठेंगे जो बिरयानी खाकर दंगाइयों को बचाने का काम कर रहे हैं। यही नहीं, राणे ने ये भी आरोप लगाया है कि पुलिस इस मामले में देवेंद्र फडणवीस को आधी अधूरी जानकारी दे रही है। आज पीड़ितों ने उन्हें जो बताया वो देवेंद्र फडणवीस जी की आंख और कान है। आज जो भी उन्होंने देखा और सुना उसे वे देवेंद्र फडणवीस को बताएंगे। आज हुए बुलडोजर की कार्यवाही पर बोलते हुए राणे ने कहा कि अगर नया नगर में मौजूद सभी अतिक्रमण को मनपा ने समय से निकला तो उनका बुलडोजर चलेगा, जिसमें मनपा आयुक्त में बह जाएंगे। बघा तुम्ही आज जी आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे ना, आम्ही फडणवीस साहेबांचे कान आणि डोळे म्हणून इथे बसलेलो आहे। त्यांना ही परिस्थिती हे लोक एकतर्फी जी माहिती देतात ना, उद्या आम्ही त्यांना जाऊन जी सत्य परिस्थिती आहे ती आम्ही आमच्या साहेबांना, कारण का त्यांची बदनामी होते या सगळ्या सडक्या आंब्यांमुळे, म्हणून जी माहिती आहे जे विटनेसनी मला सांगितलं, ज्या पद्धतीने निरपराध लोकांना त्यांची बिचाराची काही चूक नाही, नुसतं झेंडा लावला म्हणून त्या लोकांना अटॅक केलं गेलं, यावर आता बघा पुढे हे एक एक कसे घरी जातात। इस प्रकार के वीडियो मिल्लत नगर और पनवेल में भी आए हैं, तो क्या वहां पर भी ऐसा है कि कल के 1-1.5 दिन में बहुत महाराष्ट्र में अलग अलग जगह पे इस तरीके के राइट हुए हैं। वहाँ के पुलिस कमिश्नर के और सब पुलिस डिपार्टमेंट के टच में हम लोग हैं। जिधर जिधर हम लोग को कार्रवाई करना है वो सब जगह हो जाएगी, चिंता मत करो, कोई छोड़ा नहीं जाएगा। ये क्या महाविकास आघाड़ी का सरकार नहीं है, उनको समझेगा अभी थोड़े दिनों में। सर, नया नगर को मिनी पाकिस्तान कहा जाता है वो कहा खत्म हो जाएगा क्या? आप देखो उधर नहीं जय श्री राम का नारा लगेगा ना तो मेरा नाम बदल देना। जय श्री राम। चला ठीक है। भाजपात विष्णूच्या 13व्या अवतारानं जन्म घेतलाय, आम्ही रामाचं पूजन करू, तुम्ही मी हे सोडून कुठलेही दुसरे प्रश्न घेणार नाही। सर, पथराव किया गया मुस्लिम समुदाय की ओर से, तो कितने लोगों को यहाँ पे इन्होंने गिरफ्तार किया है? कल शाम को पथराव अभी मेरे को जो इन्फॉर्मेशन पुलिस कमिश्नर ने दी, 14 लोगों को अभी तक अरेस्ट किया है, उससे मैं सेटिस्फाइड नहीं हूँ, क्योंकि 100 से ज्यादा लोग उधर थे। जो मुझको आई विटनेस ने कहा है, हम लोग ने इनको बोला जल्द से जल्द तुम लोग इधर कार्रवाई करो। हमको ये भी कहा गया है कि हम लोग ने उधर अतिक्रमण हटाने का काम बुलडोजर चालू किया है। तो ये सब अभी हम लोग के एक ट्रेलर के वजह से हुआ है, अगर पूरा पिक्चर दिखाना है तो हम लोग वापस आने को तैयार है। कल शाम को 250-300 लोग पथराव में थे सर, मालूम है ना, वही तो हम लोग ने बोला अंदर। अभी अंदर हम लोग वीडियो कैमरा ये थाम रहे बाबा, अरे एक उत्तर तेरे देऊन दे। एक से हम लोग 10-15 जन के अरेस्ट से हम लोग सेटिस्फाइड नहीं है। मेरे हिसाब से 100-200 से ज्यादा लोग हैं, इनको सब मालूम है, CCTV कैमरा है। पुलिस क्या कर सकती है ना, वो जानने वाला कार्यकर्ता में है। इसे पुलिस ने अपनी असली ताकत दिखानी चाहिए और इसके बाद उनको भी समझना चाहिए कि ये हिंदुत्ववादी विचार की सरकार है, यहाँ ऐसी मस्ती चलेगी नहीं। बोला काय नीतीश जी, 34 घंटे में 3 घटनाएं हुई है, क्या प्रशासन सरकार की विफलता नहीं है? नहीं, ऐसा कुछ नहीं है, ऐसे सब मस्ती करने वाले लोग हैं, मगर हमारे गृह मंत्री साहब सक्षम है। जैसे ये घटना हुई उस पर एक्शन चालू हुआ है और जहां जहां ये मस्ती करने वाले लोग हैं ना, वो सब हमारे टारगेट पे। आप चिंता मत करो, आगे कुछ होएगा नहीं। नितेश जी, क्या आप होम मिनिस्टर जी से मिलकर SIT और CBI की मांग करेंगे? पहले तो मैं सारा इन्फॉर्मेशन उनको दूंगा। मेरी अपेक्षा ऐसा है कि यहाँ की परिस्थिति बदलनी चाहिए, यहाँ के हिंदू समाज का मनोबल बढ़ना चाहिए, ये हमारा पहला उद्देश्य है और उस हिसाब से हम लोग उस दिशा में जाएंगे। सर, राम राज्य आने के बाद हिंदू महिलाएं सुरक्षित नहीं है, महिलाओं को आप क्या कुछ कहेंगे? मैं हमारे माता भगिनों को इतना ही बोलूँगा, जो हुआ उसके बारे में हम लोग ने सारा इन्फॉर्मेशन लिया है।
आगे उनके तरफ टेढ़े नज़र से देखने वाले जो को भी आंखें होंगी ना, उनको हम लोग रखेंगे नहीं, इतना विश्वास देता हूं मैं उनको। चला, मीरा रोड मध्ये सर्वात प्रथम मी एक स्पष्ट करतो की मी इकडे कुठला आमदार किंवा कुठलाही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आलेलो नाहीये। मी एक हिंदू म्हणून माझ्या हिंदू समाजाबरोबर उभं राहण्यासाठी, हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी, सकल हिंदू समाज बरोबर आम्ही आहोत हे सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे। हा दौरा कुठला राजकीय नाहीये, पण माझा समाज, हिंदू समाज, त्याला जे काय वाकड्या नजरेने पाहिलं जात आहे, त्याला जे आव्हान जे दिलं जात आहे, त्यासाठी मीरा रोडच्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो की तुम्ही बिलकुल घाबरण्याची गरज नाही। आपल्या राज्याचे गृहमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी आहेत। देवेंद्र फडणवीसजींच्या ह्या सगळ्या घटनेवर फार बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि जे जे काही इथे रोहिंगे आणि बांगलादेशी मुसलमान जे काही मस्ती करतायत नया नगरमध्ये, त्यांना असं वाटतंय की तो नया पाकिस्तान बनवून तिथे ठेवलाय। या कुठल्याही गोष्टी आम्ही सहन करणार नाही, हे स्पष्ट संदेश देण्यासाठी आज आमचा हा दौरा इथे लागलेला आहे। मी काही पीडित कुटुंबांना स्वतः भेटलेलो आहे। एवढी यांची हिम्मत आहे की आमच्या बजरंगबलीच्या फोटोवर तोंडात बोट घालून उलटी करण्याची हिम्मत हे लोकांनी केलेली आहे। आमच्या माता भगिनी ज्यांचा त्या दिवशीच्या मोर्चामध्ये काही संबंध नव्हता, त्यांना पकडून त्यांना मारलं गेलं आणि मारताना त्यांना हे सांगितलं गेलं की अब क्या तेरा राम बचाने आएगा क्या। मी या जिहाद्यांना सांगतो, तुम्ही माझं ऐकत असाल, हा व्हिडिओ सगळीकडे मुद्दामून बघा। यापुढे अशा पद्धतीने कोणालाही माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला वाकड्या नजरेने पाहिलं तर कायदा आणि सुव्यवस्थेची चिंता न करता इथे तमाशा करण्यासाठी आम्ही निश्चित पद्धतीने इथे येऊ। नया नगरचे कोणीही लाड यापुढे करणार नाही। मी आता पोलीस आयुक्तांना पण सांगितलंय की तिकडचे बॅरिकेड 24 तास मध्ये हटवले पाहिजे आणि 24 तास मध्ये अगर ते बॅरिकेड हटवले नाहीत तर आम्ही स्वतः तिथे जाऊन बॅरिकेड तिथे हटवून टाकणार आणि आम्ही तिथे रस्ता मोकळा करणार। तो जो काय एक मुलगा जो पकडला गेला त्याचा व्हिडिओ फिरतोय बघा सगळीकडे, कोणाकडे असेल तर जरा दाखवा तो व्हिडिओ माझ्याकडे द्या जरा, एक कोणीतरी दाखवा मला जरा। त्याच्यावर फक्त आयटी ऍक्ट अंतर्गतच कारवाई केलेली आहे, तो दंगलीमध्ये पण होता। मी पण मला पण पाहिजे की तो लवकर सुटावा। पोलिसांचं काय फेल्युअर असं वाटतं का तुम्हाला या संपूर्ण? पोलिसांच्या फेल्युअर पेक्षा मला हे 2-3 सडके आंबेच आमच्या डिपार्टमेंटचं नाव खराब करतायत, म्हणजे म्हणून मी बोलतो की त्यांनी लवकर बेल घ्यावं। आम्ही थांबलोय, मस्ती उतरवण्यासाठी आम्ही थांबलोय। ज्या प्रकारे घटना घडलेली आहे ती कुठेतरी त्यांची पूर्वतयारी असल्याचं नक्की आहे। मला जे विटनेस लोकांनी सांगितलं ते लोक 100 200 लोक बाहेर आले आणि आता पोलिसांकडून 13 लोक 10 लोक अशी तुटपुंजी कारवाई चालू आहे। घटना घडली 21 तारखेला, अटक सुरू झाली 23 तारखेला। म्हणजे काय मध्ये काय इथे काय गोट्या खेळत होते काय? का नाही अटक केली त्या लोकांना? का लाड चालू आहे त्या लोकांचे? म्हणून ही सगळी परिस्थिती अगर बदलली नाही ना, मग होऊन द्या उद्या। तेच बोलतो, जंग छेडायचीच असेल ना, आम्ही लोक पण तयार आहोत। हे 10-15% इथे वळवळ करणारे आम्हाला 80% लोकांना काय नाही करू शकत। आता रस्ते बघा, मुलं बोलतायत की चलो नया नगर, आताच पाकिस्तान दाखवून दाखवू त्यांना अगर पाहिजे असेल तर। काफी घटना जो है मीरा रोड भाईंदर के इलाके में हुई है, आज आप सीपी ऑफिस में आए हो और क्या कारण है, किस तरीके से इन सारी चीजों को? नहीं, ऐसा है कि जो परिस्थिति इधर है वो परिस्थिति में जो हमारा इधर रहने वाला जो हिंदू समाज है वो डर के माहौल में है।
उनको ऐसा लगता है कि पुलिस उनको बचा नहीं पा रही है। जो उस दिन जो लाठीचार्ज हुआ वो हिंदू समाज के ऊपर होना नहीं चाहिए था, क्योंकि मस्ती वो जिहादियों ने पहले किया है। ये जो रोहिंग्या और बांग्लादेशी लोग जो ये नया नगर में रहते, वो इधर आके अगर उनको दंगा करना है, हमारे बहनों को उसने रोका और हमारे बजरंगबली के फोटो के ऊपर उल्टी करके निकला है, थूका है उसके ऊपर, और तेरा राम तेरे को बचाने आएगा क्या? अल्लाह अकबर। ये सारा जो अगर तुमको इधर करना है ना, तो वो नया नगर क्या नया पाकिस्तान नहीं है। फिर उधर क्या करना है, कितना बुलडोजर उधर चलाना है ना, हमको अच्छी तरह से मालूम है। इसलिए पुलिस ने अपना काम अगर पुलिस करना नहीं चाहती, पुलिस को अगर उनके वजह से हमारे होम मिनिस्टर जी का अगर बदनामी हो रहा है, तो इन सब पुलिसों को आगे क्या करना है ना, हम अभी कल देवेंद्र जी को और होम मिनिस्टर को मिलके ये सारी इंफॉर्मेशन देने वाले। ये जो मस्ती चालू है, मैं उन विटनेस को जाके मिलके यहाँ आया हूं। तो इसलिए अगर ये परिस्थिति बदली नहीं तो आगे अगर जंग छेड़नी है ना, तो उसके लिए भी हम लोग तैयार है, इसलिए वो समझ जाए। शिवसेना शाखा का उद्घाटन। मुंबई उपनगर में कई जगहों पर शिवसेना शिंदे गुट ने शाखा का उद्घाटन किया। इसी क्रम में कांदिवली पूर्व अशोक नगर में सांसद श्रीकांत शिंदे के हाथों शिवसेना शाखा का उद्घाटन किया गया। इस अवसर पर पूर्व सांसद आनंद राव अडसुल और स्थानीय शिव सैनिक मौजूद रहे। यही नहीं, उपनगर में कई जगह शाखा का उद्घाटन किया गया। इस अवसर पर उन्होंने विपक्षी पर जमकर बरसे। कोणी असेल, संचालक असेल, पुरवठादार असेल, कोणी असेल, ज्या ज्या गोष्टी एन्क्वायरीमध्ये निघतील त्या सगळ्यांवरती ज्या त्या कारवाई होतील। लोकसभा निवडणुका तोंडावर असताना देखील अजून म्हणजे महाविकास आघाडीच्या जागा वाटपांचाच तिढा अजून सुटलेला दिसत नाहीये। वंचित म्हणते 12-12-12 असे 4 पक्ष मिळून तिकीट वाटप करा। शिवसेना बघा, हे लोकांसाठी किंवा देशासाठी एकत्र आलेले नाहीयेत किंवा महाराष्ट्रासाठी एकत्र आलेले नाहीयेत। हे सत्तेच्या लालसेपोटी जे आहेत, हे मला काय मिळेल हा दृष्टिकोन समोर ठेवून जे आहेत हे त्या ठिकाणी आलेले आहेत। आज लोक कोणाबरोबर आहेत, काल तुम्ही पाहिलं असेल, आज जे कोणालाच जमलं नाही ते या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना जमलं। 500 वर्षानंतर 500 वर्ष वाट बघायला लागली आपल्याला मंदिरासाठी। ते मंदिर उभं करण्याचं काम जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांनी त्या ठिकाणी केलं। आणि काल आपण पाहिलं असेल की लोक जी आहेत ही कोणाबरोबर उभे आहेत, कोण काम करतंय आणि कोणाला सपोर्ट जो आहे तो लोकांचा आहे। आणि आता हे जे आहे हे किती पण त्यांनी आघाड्या केल्या, काही केलं तर ते यांचं चालूच राहील, पण लोकांचा जो सपोर्ट आहे हा नरेंद्र मोदी साहेबांबरोबर असणार आहे। येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत हे पूर्ण बहुमताने जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी जिंकू। आजच्या भाषणामध्ये मोदींनंतर दुसरा चेहरा नाही भाजपकडे असं देखील ते म्हणतात, म्हणून रामाचा हात पकडावा लागतो। मोदी चेहरा आहे ना, त्याच्यानंतर भाजपकडे दुसरा चेहरा नाही, त्याच्यानंतर शोधायची काय गरज आहे? आज मोदी साहेबांनी जे 10 वर्ष काम केलेलं आहे, आज कोणीच विचार केला नव्हता एवढं इन्फ्रास्ट्रक्चरचं काम असेल, तळागाळातील लोकांना न्याय देण्याचं काम असेल, उज्ज्वला गॅस योजना असेल, लोकांना शौचालय असतील, लोकांना शेतकऱ्यांना मदत असेल, या सगळ्या गोष्टी कोणी केल्या? या सगळ्या गोष्टी या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी केल्या। तर आज त्यांचा चेहरा घेऊन जे आहे ते निवडणुका ज्या येणाऱ्या 2024 जे आहेत ते आम्ही सगळे लोक जे आहोत त्या ठिकाणी लढणार आहोत। यांच्याकडे कोण चेहरा आहे? यांच्याकडे 10 रावणाकडे असं, यांच्यापेक्षा त्याच्यापेक्षा जास्त यांच्याकडे आहेत। आता यांना चूज करायला खूप डिफिकल्ट जाणार आहे। सर, वारंवार त्यांचं उद्घाटन होतं आहे, बाळासाहेबांची जयंती आहे, या निमित्त हे शाखा उद्घाटन होतं, कसं पाहताय? आज आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामधला सगळ्यात मोठा सण आहे। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त जे आहे या 3 शाखेंचं जे आहे ते या ठिकाणी लोकार्पण जे आहे ते उद्घाटन लोकांसाठी या ठिकाणी होतं आहे। आणि मोठ्या संख्येमध्ये जे आहेत हे लोक या ठिकाणी उपस्थित होते। मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे हे शिंदेसाहेबांना जो आहे लोकांचा सहभाग असेल, लोकांचं सहकार्य असेल, शिंदेसाहेबांवरचा विश्वास असेल, हा दिवसेंदिवस जो आहे तो वाढत चाललेला आहे। एकीकडे या जयंतीनिमित्त कार्यक्रम शाखांचं उद्घाटन होतं, दुसरीकडे नाशिकमध्ये सभा चालू आहे, तिथे देखील एकनाथ शिंदेंना टीका झाली, देश लुटला जातोय, तुम्ही सोबत आहात त्यांच्या। अरे मला वाटतं की आता यांना टीकेशिवाय, टोमण्यांशिवाय दुसरं काही आता उरलेलं नाही, काम आम्ही ठेवलेलं नाही। तर म्हणून काल जो आनंद पूर्ण देशाने साजरा केला त्या आनंदामध्येही सहभागी होता यांना आलं नाही।
अशी परिस्थिती यांची जी आहे ती काँग्रेसने त्यांची जी आहे ती करून ठेवलेली आहे या ठिकाणी. तर मला वाटतं आता टीका टोमणे हे जे आता जुना झालेला विषय आहे, 1.5 वर्ष तेच चालू आहे, तेच ऐकतात लोक. लोकसभेमध्ये बोलताना संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंची तुलना जी आहे ती श्रीरामाशी केलेली आहे, संयमी असं त्यांना म्हटलं. तर मला वाटतं हे लोक ठरवतील. एक पत्र व्हायरल झालं निवडणूक आयोगाचं लोकसभा निवडणुकीचं, आणि त्यावरून खूप चर्चा रंगल्या लोकसभा निवडणुकीच्या. ते पत्र पण पुन्हा घेण्यात आलेलं आहे. मी नाही पाहिलं ते पत्र. एक पत्र आलेलं होतं आणि माहिती घेऊन सांगतो मी, मला माहिती नाही. गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील आता निवडणूक केंद्र तयार करण्याची जी आहे ती तयारी आयोगाने केलेली आहे. कारण शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात आता लोकसंख्या वाढ झालेली आहे, त्यामुळे अशी केंद्र निर्माण कितपत फायदा होईल. आणि नक्कीच लोकांना जे आहे कमीत कमी त्रास जो आहे तो निवडणुकीमध्ये मतदान केंद्रावरती जाण्यासाठी झाला पाहिजे. आणि लोकांना जे आहे हे लगेचच जे आहे ते त्या ठिकाणी जिथे राहतात, मोठे मोठे गृहसंकुलं असतात, तर त्याच ठिकाणी जर मतदान केंद्र असेल तर लोकांनाही जे आहे ते सोयीचं त्या ठिकाणी होईल. खिचडी घोटाळ्याची चौकशी सुरू असताना विरोधकांकडून आरोप केला जातोय की पीएम केअर फंडाची देखील खिचडी घोटाळा, पीएम केअर फंडाची देखील चौकशी झाली. आता बघा, जेव्हा लोकांना आपल्याला मदत करायची होती, कोविड काळामध्ये लोकांसाठी जे आहे हे रस्त्यावरती उतरलं पाहिजे होतं, लोकांसाठी जे आहे ती कामं केली पाहिजे होती, लोकांसाठी चांगले निर्णय घेतले पाहिजे होते, त्या काळात जे हे घरात बसले. आणि ह्यांनी ज्यांना बाहेर सोडलं होतं ते लोकांची सेवा न करता त्या ठिकाणी पूर्ण प्रयोजन करून जे आहे हे कशामध्ये, कुठल्या गोष्टीमध्ये कशा प्रकारे आपण घोटाळा करू शकतो. खिचडी पण सोडली नाही, बॉडी वॅक्स पण सोडला नाही, ते कोविडचे केंद्र पण सोडले नाही. अशा परिस्थितीमध्ये जे आहे हे रॅकेट बनवून यांनी त्या ठिकाणी पूर्ण प्रोव्हिजन केलं की कशामधून पैसे येतील, आणि तेही आपल्या बँक अकाउंट्समध्ये जे आहे ते पैसे त्यांनी ट्रान्सफर करून घेतलं. म्हणजे याच्यापेक्षा जे आहे दुर्भाग्य जे आहे महाराष्ट्राचं आणि मुंबईचं काय असू शकतं. आणि आज त्यांचे लोक जे आहेत हे जवळचे लोक आज जेलमध्ये गेल्यानंतर जे आहे हे त्यांना त्या ठिकाणी डिफेंड करण्याचं काम करतात. त्या ठिकाणी त्यांना पेट्रियट म्हणून लिहितात, देशभक्त म्हणून लिहितात. यांना देशभक्तीची व्याख्या तरी माहिती आहे का? जेव्हा अटक झाली होती वजेला, तेव्हा देखील हे वजेच्या सपोर्टमध्ये आले होते. ज्या वजेंनी जे आहे हे उद्योगाच्या घराच्या खाली जे आहे हे बॉम्बस्फोट जे आहे ते त्या ठिकाणी लावले होते. तर हे ह्या लोकांचीच जे आहे ह्या मला वाटतं बरोबरी आणि त्यांनाच सपोर्ट करण्याचं काम जे आहे ते इतके वर्ष हे लोक करतायत. आणि आज आपला जवळचा माणूस जो आहे कुठे या सगळ्या सोया ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत येऊ नये ह्याच्यासाठी जो आहे तो हा थैथयाट चालू आहे यांचा. सूरज चव्हाण ज्या कंपनीच्या माध्यमातून खिचडी पुरवत होते त्या कंपनीचा संचालक आता शिंदे गटामध्ये आहे असा विरोधक